वासंबे प्रीमियर लीगमध्ये आपण इथे करतोय. धनाजी कुरंगळे आमचे कांबेगावचे माजी चांबर्लीचे सदस्य आहेत. त्यांचा सन्मान इथे करण्यात येईल. कित्येक मान्यवर आपण पाहतोय त्यांचा सन्मान. त्यानंतर आमचे पोलीस पाटील महेशजी जांभळे यांचा सन्मान इथे करण्यात येईल. पोलीस पाटील म्हटलं की गावाचा पहिला हिशोब त्यांना द्यावा लागतो सगळा. त्यानंतर आमचे राजू ज्वेलर्सचे मालक अमृतशेठ बापना यांचा सन्मान इथे करण्यात येईल. अमृतशेठ बापना पण चांगलं क्रिकेट खेळतात. अंडरआर्ममध्ये त्यांना बक्षीस मिळालं होतं मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर आमचे संतोषजी मालकर यांचा सन्मान इथे करण्यात येईल. तळवलीचे आमचे संतोषजी मालकर. त्यानंतर आमचे अनंत शेठ पाटील पोलीस पाटील पण आता मला थोडे 15,000वर गेलेत ना. हां हो बोलतात. अनंत शेठ यांचा सन्मान आणि मान्यवरांचे इथे आम्ही आभार मानतो. आज आपण वासंबे प्रीमियर लीगला भेट देण्यासाठी आलेले आहात. सगळ्यांचं स्वागत झालेलं. मैदानात जाऊया. दुसरी मॅच आई टाकेदेवी आणि त्यांच्या विरोधात एंडीज नक्ष वेदांत 11 कांबे. जाऊया टीके माळी यांच्याकडे. धन्यवाद संतोष. पुन्हा एकदा सर्व तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. एक चांगली मॅच आहे. लीगची मॅच आहे. आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपण बघतो. एंडीज नक्ष वेदांत 11 कांबे विरुद्ध आई टाकेदेवी दांडफाटा. हार्दिक कुरंगळे नावाजलेला खेळाडू आहे. सध्या लेदर क्रिकेटमध्ये खूप फॉर्ममध्ये असलेला हा खेळाडू. टीके माळी अमोल मांडे आणि आमचे सतीश माडिक यांना विनंती आहे, जे संघ मालक आहेत आई टाकेदेवीचे, की ते आपण व्यासपीठावर आहे. आपलं स्वागत आहे. सतीशजी माडिक आणि अमोल मांडे. सतीशजी महाडिक व्यासपीठाकडे येत आहेत. योगेश पण आलेले आहेत आणि पोपट शेठ ओसवाल असतील आणि योगेश राऊत नसेल असं कधीच होत नाही. काही जोड्या जशी तुमची माझी जोडी आहे तशी अनंत शेठ आणि संतोष मालकर यांची जोडी आहे, तशी आमचे पोपट शेठ ओसवाल आणि योगेश राऊत यांची जोडी आहे. काही रे नाती असतात ना, ते रक्ताची नसतात पण अगदी मनाची ऋणानुबंधाची नाती असतात. ठीक आहे. मला पोपट शेठ ओसवाल यांच्या दुकानात मिरच्या असतात, लाल मिरच्या. त्यांचा भले किती त्रास होऊ द्या पण योगेश राऊत तिथे बसून असतात. चांगलं उदाहरण दिलं तुम्ही. मिरच्या असूनही तिथे ते म्हणजे गुलाबजामुन सारखे साखरेसारखे तिथे बसतात. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मैदानात बघा हार्दिक कुरंगळे आलेला आहे. हार्दिक कुरंगळे सध्या लेदर क्रिकेटमध्ये खूप फॉर्ममध्ये असलेला हा खेळाडू आणि त्याच्या समोर आहे कॅप्टन ओमकार महाडिक. ओमकार नखडून काढला. हा चेंडू जातो सरळ अमित म्हात्रेच्या हातामध्ये. अमित म्हात्रेला हे मैदान नवीन नाही आहे. हे मैदान त्यांना अक्षरशः गेली कित्येक वर्ष गाजवलेलं आहे. एक टफ मॅच होणार आहे. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघ मजबूत आहेत. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेल्या या दोन संघादरम्यान हा सामना सुरू आहे. कर्णधार भावेश कुरंगळे विरुद्ध कर्णधार ओमकार महाडिक. हा चेंडू राईट आर्म राऊंड फुल टॉच चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. धावचीची शक्यता. भावेशनं चेंडू अडवलेला आणि पंचांनी बोट वर केलेलं आहे. दुर्दैव म्हणावं लागेल. नो बॉल होता मात्र रनआउटची विकेट जाते आणि फलंदाज बाद होतोय हर्षल तांडेल. पाहुणे आहेत त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. आलेले आहेत. वासंबे प्रीमियर लीगमध्ये आपलं स्वागत आहे. तवले साहेब आणि आदरणीय आमचे मधुकरजी जांभळे यांचंही स्वागत आहे वासंबे प्रीमियर लीगमध्ये. आणि मंगेशजी तवले ही सगळी वर्षाची मंडळी आहेत. आमचे मधुकर जांभळे साहेब खरं तर नेहमी आम्ही त्यांच्या जिथे कुठेही जागा नाही मिळाली की आम्ही त्यांच्या फार्म हाऊसवर असतो. ते आमचे मधुकर जांभळे आणि तुमच्या इस्रोचे पदाधिकारी आहेत. नोचा रिव्ह्यू की हां येस नोसाठी अंपायरनीच मदत मागितलेली आहे. रिव्ह्यू नाही आहे. अंपायरनी मदत मागितलेली आहे की ओव्हर स्टेपचा नो आहे की नाही. बरं ना. येस अविनाश पारंगे अरुण पारंगे. मी कालही म्हणालेलो की आपली न्यायव्यवस्था अशी आहे की 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण निरपराधाला शिक्षा होता कामा नये. अन्याय कोणावरही होता कामा नये आणि त्यामुळे दक्षता आमची सगळी पंच कमिटी इथे घेते आहे. रनआउट तर आहेच पण नो आहे की नाही याची शहानिशा करण्यात येते. तिसरे पंच आमचे नरेश म्हात्रे इथे शहानिशा करतायत. बरेचसे प्रेक्षक आज उपस्थित आहेत. आज खरं तर रविवार आहे. आज संडे मार्केट आज फुल असणार आहे मोपाड्यामधलं.
टिकेमाळी खरं तर आज ऐवा झेलसाठी बघा बरेचसे प्रेक्षक आलेले आहेत. ज्यांना सुट्टी आहे ना ते म्हणाले की 1000 रुपयाचे ड्युटीला मिळतात ना, ड्युटी करून ते आज इथे कमवायचे आहेत. संतोष पाटील यांच्या वतीने फेअर डिलिव्हरी. 500 रुपयांचं जे पारितोषिक आहे ऐवा झेलसाठी, कितीही पकडा. तुम्ही जाऊ नका, तुम्ही पडले जडले तर मग त्या डॉक्टरांना 5000 द्यायला लागतील. म्हणून संदीप शेट्टी 500 दिले, पण तुम्ही खाली जाऊ नका जेल घ्यायला. नाही, कधी कधी काय होतं नादामध्ये टेबलवरून पण माणूस उडी मारतो कॅश घ्यायला. तसं काय करू नका. हार्दिक कुरंगळे राईट ओव्हर. हो, काय वेगवान गोलंदाजी करतोय, अफलातून भन्नाट वेग आज आपल्याला पाहायला मिळतोय. तो हार्दिक कुरंगळेचा कांब्याचा हा वंडर बॉय आहे. गेल्या 4-5 वर्षांमध्ये टेनिस क्रिकेट त्यांनी गाजवले. लेदर क्रिकेटमध्ये महाराष्ट्र टीममधून खेळताना आपण त्याला पाहिलेलं आहे. अफलातून असा हा अष्टपैलू खेळाडू कांबे गावासाठी एक गौरव आपल्याला बघायला मिळतोय. तो हार्दिक कुरंगळे राईट ओव्हर. हार्दिक कुरंगळे स्लीप झालाय थोडासा पाय, मला असं वाटतंय. टिकेमाळी खरं तर Sleep ऑस्ट्रेलिया झालंय. ऑस्ट्रेलिया इंग्लंड अशा ठिकाणी जाऊन लेदर क्रिकेट खेळणारा हार्दिक कुरंगळे आहे आणि वासांबे प्रीमियर लीगमध्ये आज आपलं नाव रोशन करण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच देश विदेशामध्ये म्हणजे आकाशामध्ये भरारी घेतलेली आहे, पण आज जमिनीला तो विसरलेला नाहीये. वासांबी प्रीमियर लीगला आवर्जून दरवर्षी तो खेळत असतो हार्दिक. हो हो, काय प्रहार केला, जबरदस्त टोला आणलाय. हार्दिक कुरंगळेला चौकार मारतोय तो फलंदाज अभि कडपे. रामदास मुंडे बघा, एक हात फ्रॅक्चर आहे पण दुसऱ्या हाताने ऑपरेटिंग करतायत. डीजे ऑपरेटर आमचे. नाही, याला आवड म्हणायची की खाज. इथे सकारामजी पाटील घरी बसणारच नाही. वासांबे प्रीमियर लीग आहे, सगळे इकडे मैदानावर आहेत ना, पण का घरी बसायचं. आपट्याचे आमचे आदरणीय सकारामजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. राजा पवार आमचे मोहप्याचे पण रसायनीमध्येच असतात आणि आमचे खोपडे साहेब यांचंही स्वागत आहे. आमचे चव्हाण साहेब पण आज के कुरंगळे असतील, चव्हाण साहेब असतील, या सगळ्यांचं स्वागत आहे वासांबे प्रीमियर लीगमध्ये. नाही, रामदास तर आहेच, परंतु रामदासच्या पोरांचं पण आपण कौतुक करायला पाहिजे. रामदासची जी मुलं आहेत त्यांनी रामदासचा हा व्यवसाय आहे, डीजे सिस्टीमचा व्यवसाय तो पुढे चालवलेला आहे. रामदास आला काय नाही आला काय तरी तेवढासा त्यांना आता फरक पडत नाही आहे, कारण जबाबदारी या पोरांनी सगळी या मुलांनी आता घेतलेली आहे. ऋषिकेश साऊंड्स अँड लाईट सिस्टीम रसायनीच्या माध्यमातून काली आपण संतोष बघितला कासपला. संजय माळींचा मुलगा राज काय गाणी लावत होता ना, मस्त गाण्यांचं कॉम्बिनेशन अगदी म्हणजे संजयचीच त्याने आठवण करून दिली होती. डीजे सिस्टीम आता सध्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये शोभा वाढवतीये आणि म्युझिक थेरपी आपल्याला बघायला मिळेल. तुमचा मुलगा आला इथे दुर्वांकूर, कॉमेंट्री करेल का? हा, दुर्वांकूर इथे मॅचचा आनंद घेतोय. संतोष जिथे जाईल तिथे गाय वासरासारखा पाठीच असतो त्यांच्या बरोबर. गाय वासराची जोडी असे बरेच जण म्हणतात दुर्वांकूर आणि आमच्या संतोषला. आणि हेच तर पिता पुत्र प्रेम आपल्याला बघायला मिळतंय ते या जोडीतून. पूर्वी काँग्रेसची निशाणे होते गाय वासरू आणि नका विसरू. तुम्ही पण अशा मुलाला घेऊन फिरा, मग तुम्हाला कळेल काय दुःख आहे ते. माझा मुलगा येतच नाही ना माझ्या बरोबर, परंतु काय दुःख आहे तुम्हाला? कशाला दुःख पाहिजे, उलट आनंद पाहिजे. मुलगा बरोबर आहे तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये. हो हो हो, मस्त गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी. मला असं वाटतं अंकित मागची मॅच ही हाय स्कोरिंग मॅच झालेली आहे. आता ही मॅच आहे ही जरा लो स्कोरिंग मॅच होईल का, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 5च धावा आल्या. एंडीज नक्षे वेदांत 11 कांबे संघाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली आहे आणि तशीच कामगिरी करतोय भावेश. भावेशनं चेंडू टाकला मात्र सडेतोड उत्तर दिलंय. लॉंग ऑफला हा सणसणीत असा चौकार ठोकतोय ओमकार महाडी. आगमन झालेले आहे. त्यानंतर आमचे घुले साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे.
खरं तर आपण पाहतोय टिकेमाळी जेवढे बॉल पडतात तेवढे पाहुणे येत आहेत आपल्याला. आज शेवटचा दिवस आहे वासंबे प्रीमियर लीगमध्ये आणि खरंच सगळेच म्हणतात ती प्रेक्षक भले ऊन असू साईड दे, पण स्क्रीनवरून जरा बाजूला व्हा प्लीज. हां बोला. टेनिस क्रिकेटची जी मजा आहे ना ती दिवसा बघण्यात मजा आहे ना ती वेगळीच मजा आहे. नाही मस्त. पूर्वी रीसच्या मैदानावर डे क्रिकेट आपल्याला बघायला आनंद यायचा. आता या अचानकचं मैदान तर डे पण असू द्या नाईटही असू द्या, हे मैदान म्हणजे सगळ्यांचं आवडतं असं मैदान आहे ते अचानकचं हे मैदान. हो हो, काय स्ट्रोक मारला, मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक स्टँडर्ड क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं, एक जबरदस्त क्रिकेट, एक चांगलं क्रिकेट. आपल्या परिसरातील क्रिकेटची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता आता या चेंडूवर. चेंडू चांगला, फटका चांगला, क्षेत्ररक्षण पण चांगलं. टिकेमाळी कुणाल जाधव यांच्या या ठिकाणी आगमन झालेले NSUचे रायगड जिल्हा अध्यक्ष आणि आत्ताच त्यांचा विवाह सोहळा झाला आहे. मला वाटलं काश्मीरला कुठे गेले असतील, पण ते इथे आलेले आहेत वासंबे प्रीमियर लीगमध्ये. त्यांचं स्वागत आहे. नक्कीच कुणालचं स्वागत आणि त्यांना शुभेच्छा देऊया त्याच्या पुढील आयुष्यासाठी आपल्या सगळ्यांकडून. मैदानावर बघा 14 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत, एक गडी बाद झालेला आहे. आता धावांना थोडासा वेग आलेला दिसतोय. नागोरी आज टाय वगैरे घालून आलेले आहेत. सूट नाही ना? सूट पण आणतील कदाचित काही दिवसांनी. नागोरी चहा, नागोरी छास फेमस आहे. भावेश कुरंगळेने आतापर्यंत चेंडू टाकलेत 5. शेवटचा चेंडू या षटकातील जोरदार अपील आणि विकेट मिळते. LBW पायचीत पकडलंय तो फलंदाज अभि कडपेला आणि भावेश कुरंगळेला मिळते विकेट. असं वाटलं की कल्याण डोंबिवलीवरून कोण पाहुणे आलेत की काय. आज ड्रेस त्यांचा पेहराव एकदम जबरदस्त. नेता चमको नेता आमचे दुर्वांकूर आलेले आहेत. दुर्वांकूरचंही हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर बरीचशी मान्यवर मंडळी बसलेली आहे. आजही व्यासपीठ आज एकदम खचाखच भरलेलं आहे. विविध पक्षातील, विविध संस्थेतील, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील मंडळी आज आहे. आणि आज संतोष तुम्ही सकाळी फोन केला त्याच्यानंतर येताना दिसलं सगळीकडे स्वच्छता मोहीम सुरू आहे. परमपूज्य महाराष्ट्र भूषण नाना महाराज धर्माधिकारी यांच्या सदस्यांची सगळीकडे स्वच्छता मोहीम सुरू आहे. चांगलं कार्य त्यांच्याकडून सुरू आहे. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर, लाईन आणि लेंथ, आणि हा चेंडू जातोय निर्धाव. करावं लागेल आता काहीतरी. टाकेदेवी दांडफाटा संघाला आता टाकेदेवीचा धावा करावा लागणार आहे. सतीश महाडिक, अशोक मांडे साहेब म्हणत असतील की 1-2 षटकार आले ना तर एक चेसेबल स्कोर आपण उभा करू शकू, परंतु ते मारेल कोण बघूया. हो, फुल टॉस चेंडू, जमिनी लगतचा फटका आणि काय थ्रो सरळ जातोय तो यष्टीरक्षकाकडे. एकच सिंगल रन या चांगल्या फटक्यावर मिळते. या सिंगल फटक्यानं 15 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आता येतोय 4थ्या क्रमांकावर अनिकेत मुंडे. चांभारलीचा हा खेळाडू आहे, मिडल ऑर्डर स्पेशालिस्ट याला म्हटलं जातं. अशा या निर्णायक क्षणी षटकार ठोकून आपल्या संघाला अनेक विजय चांभारलीला ग्रामीण क्रिकेटमध्ये त्यानं मिळवून दिलेले आहेत. आता या वासंबे प्रीमियर लीग 2026 मध्ये काय करणार. हो, चेंडू आकलेना खेळलाय. वा अनिकेत, मस्त मस्त फटका, वेगाचा फायदा घेतला आणि चेंडू धाडला थर्डमॅन सीमारेषे पलीकडे. टिकेमाळी साई मंदिराचे आपले अध्यक्ष आदरणीय मगर साहेब आणि आमचे आंबवणे साहेब खरं तर एक भजन सम्राट आहेत, गायनाचार्य आहेत. ते आमचे जयवंत आंबवणे आणि अध्यक्ष साई मंदिराचे आमचे मगर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साई, तुझं नाव आमच्या मुखात आहे म्हणून आम्ही सुखात आहोत आणि त्यांचं स्वागत या वासंबे प्रीमियर लीगमध्ये. क्या बात आहे. चौकारानं त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि अनिकेत मुंडेनं चौकार ठोकला. हा चेंडू, हो काय वेगवान चेंडू आहे. 135-140चा स्पीड दुर्वांकर असेल ना.
मस्त स्पीड आहे, खूप खूप स्पीडनं हा चेंडू टाकतोय. अजिबात दिसत पण नाहीये आपल्याला इकडून. आता या आपण पण 50शीत आता सगळेजण आलेलो आहे त्यामुळे. आणि अतिशय वेगवान अशी गोलंदाजी करतोय तो हार्दिक कुरंगळे. हार्दिक कुरंगळे एक चौकार मारलाय, नंतर मेडन. हा चेंडू खणून काढलाय, डायरेक्शन दिली आहे, फक्त चेंडू जातोय डीप पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षकानं चेंडू उचलला, चेंडूची फेकी केली, तोपर्यंत एक सिंगल रन मिळते. आणि या सिंगलनं आता धावसंख्या पोहोचलेली आहे ती आई टाकेदेवी दांडफाटा संघाची 20. लेफ्टी बॅट्समनला ॲडव्हान्टेज या मैदानावर गेली 2 दिवस आपण बघितलेलं आहे. बरोबर टायमिंग जुळला ना तर सहज षटकार लेफ्टी बॅट्समन कडून या मैदानावर आपण पाहिलेले आहेत. अमित म्हात्रे मात्र वेगवेगळ्या व्यूहरचना रचतायत, आपलं गाईड करतायत आपल्या सहकाऱ्यांना. फुल टॉस चेंडू नाही बरोबर बसला, बॅटच्या मधोमध जातोय कव्हरमध्ये. क्षेत्ररक्षक मस्त चपळ आहे, स्मार्ट आहे आणि या चेंडूवर मिळते आज फक्त एक सिंगल. चौधरी आहे, चौधरी चेक करायचं आहे तिसऱ्या पंचांनी हाईटचा. ठीक आहे माळी फिल्डर प्रथमेश चौधरी. प्रथमेश चौधरी आहेत. व्यासपीठावर अंबवणे महाराज आलेले आहेत. त्यांचा अतिशय गोड गळा आहे, अभंग. मला असं वाटतं त्यांचं सगळं कुटुंबच अभंग म्हणजे भजन करत असतं. त्यांचे छोटे बंधू 10वीचे क्लासेस घेतात आणि अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. आमचे मगर महाराज आलेले आहेत, त्यांनी तर आपलं सगळं आयुष्यच साई सेवेसाठी अर्पण केलेलं आहे. त्यांचं ठीक आहे माळी, खरं तर साई मंदिर आपल्या परिसरामध्ये जे खरं तर तिथे शेती होती आणि तिथे इतकं सुंदर साई मंदिर बनवलेलं आहे त्यांनी आणि अतिशय चांगली सेवा त्या ठिकाणी सुरू आहे. आणि खरं तर आपल्या परिसराच्या वतीने संदीप मुंडे साहेबांच्या वतीने त्यांना धन्यवाद आहे. तिथे गेल्यानंतर आपण असं की आपण शिर्डीमध्ये आलेलो आहोत. हा नक्कीच एक पावित्र्य त्या मंदिराचं आपल्याला पाहायला मिळतं. हे सगळं साई मंदिराची जी संपूर्ण ट्रस्ट आहे त्या फक्त ट्रस्टला आपण धन्यवाद साई देऊया. स्कोर आणि, आहे 21-20. ठीक आहे माळी, साई मंदिराच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप करण्यात येतं, वह्या पुस्तकांचं. त्यानंतर गरजू जे गरीब काही व्यक्ती असतील त्यांच्यासाठी कपडे, अन्नधान्य अशा बऱ्याच सेवा त्यांच्या वतीनं या साई संस्थांच्या वतीने करण्यात येतात. नक्की जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुली आहे देव तेथेची जाणावा. हा, जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जाणावा. म्हणून थांबलो मी. महाराजांना हे सगळं पाठ आहे. 3 षटकं झालेली आहेत आणि 3 षटकांमध्ये धावसंख्या जर आपण बघितली तर आई टाकेदेवी दांडफाटा संघाची आहे ती 21. मागील मॅच मध्ये संतोष 100 पार केलेली, 105 धावा झालेल्या. आणि या मॅच मध्ये आता काय झालंय बघा, किती झाल्यात? फक्त 21. मी म्हणालो ओमकार माडिक म्हणाला होता कॅप्टन की आम्ही 50-60 धावा. मी म्हणालो की समोर तर आता 105 आहेत तर 50-60 धावा पुरतील का. पण ते म्हणाले की आमची गोलंदाजी चांगली आहे पण त्याच्यासाठी 50-55 धावा तरी करावे लागतील. नाही, याचं कारण अमित म्हात्रे असतील का? असू शकतात. मास्टर माइंडेड आहेत ते. हा, बरीच अमित वर्ष म्हात्रे. क्रिकेटचा त्यांना अनुभव आहे आणि त्यामुळे त्याचा फायदा, त्यांच्या गाईडचा फायदा, त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा मला असं वाटतं त्यांच्या टीमला झालेला दिसतोय. परंतु दिल्ली बहुत दूर आहे संतोष. या 2 ओव्हरमध्ये आता हाणामारी करावी लागेल. अभी नाही तो कभी नाही. संदीप पारंगे फुल टॉस मारलाय, वाह जबरदस्त टोला, सडेतोड उत्तर रस्त्यावर आणि झेल. आई वा. आणि गाडीवर बसून घेतलाय का झेल? गाडीवर बसून घेतला असेल गाडीवर तर बसून झेल घेतलाय, क्या बात आहे. संतोष पाटील साहेब गाडीवर बसून घेतला असेल तर डबल पैसे द्यावे लागतील. या साहेब या तुम्ही. या तुमचं स्वागत आहे. संदीप पारंगे यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं पारितोषिक आहे. बघूया काय करतोय संदीप पारंगे. मात्र इथे जबरदस्त षटकार ठोकला ओमकार महाडिक. कॅप्टन असावा तर कसा, तर ओमकार महाडिक सारखा असं तो या मैदानावर दाखवतोय. फुल टॉस चेंडू होता, आता पण टान्स त्यांनी त्याच दिशेने घेतलाय. हो, हा चेंडू मात्र ऑफ स्टंप वर होता. फुल टॉस होता मात्र लोवर फुल टॉस होता. हार्दिकनं चेंडू फेकलाय.
यष्टीरक्षकाच्या हातामध्ये मात्र 2 धावा या चिकी रन्स आहेत, या चोरट्या धावा धावून पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. हे षटक मला असं वाटतं आता आई टाकेदेवी दांडफाटाच्या बाजूनं झुकलेलं दिसतंय, थोडंसं आता पुढे पुढे चाललेलं दिसतंय. 2 चेंडूमध्ये संदीप ने दिलेल्या आहेत त्या 8 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर दुहेरी. एकूण धावा 29 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. संदीप तयार आहे, समोर आहे ओमकार महाडिक. वाईडचा इशारा. एकदा की सुरुवात झाली की असं होतं, पहिल्या चेंडूवर हल्ला चढवला, षटकार ठोकला आणि पहिल्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर थोडीशी दिशा भरकटतोय तो गोलंदाज संदीप पारंगे. राईट आर्म राऊंड, फुल टॉस चेंडू मारलाय. झेलची शक्यता आणि हार्दिकच्या हातातून झेल नाही सुटणार. मस्त झेल टिपलाय, फलंदाज बाद होतोय कॅप्टन ओमकार महाडिक. हे काल पण घेतलेलं होतं त्यांनी. अण्णासाहेब आलेले आहेत संत, तुमच्याकडेच त्यांना हा पाठवतो या मी. अण्णासाहेब या. मी हेमू मशिलकर आणि रोशन म्हात्रे यांना विनंती करतोय हे आयवा जेलचं पारितोषिक देण्यासाठी. लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या चालू आहेत ना? लकी ड्रॉ पण चालू आहे बघा. त्यांना अण्णांचं पण नाव टाका त्यात. अण्णासाहेब वाशिवलीला शिक्षक आहेत, गाडीवर बसून जेल घेतलेला आहे. या हेमू मशिलकर आणि रोशन गुरु. म्हात्रे. ते सांगतात गुरु तो गुरु होता है. असं म्हणतात ना, गुरुविना अनुभव कैसा कळे, तपे विण दैवत दिदिले विण प्राप्त. अण्णासाहेब यांना हे पारितोषिक देण्यासाठी मी रोशन म्हात्रे. फुलटॉस चेंडू, काय प्रहार केलाय, लॉंग ऑनला आल्या आल्या ठोकतोय रोहन कडपे. षटकार, क्या बात आहे रोहन. आयोजन कसं वाटतं आपल्याला? खूप छान वाटते. मॅच बघायला आलेले की कशासाठी आले होते? मॅच बघायला आलेलो, आज सुट्टी ना रविवार. मग कॅच कसा घेतला? गाडीवर बसून घेतला. खेळता का तुम्ही सर? खेळता? वाशिवलीला पारनेरकर विद्यालयामध्ये मला वाटतं ते शिक्षक आहेत. तुळशीदासजी पाटील ज्याचे अध्यक्ष आहेत. सर, झेल घेतल्यानंतर आपला आनंद म्हणजे काय वाटतंय आपल्याला? व्हेरी गुड अँड नाईस. आय कॉट दॅट कॅच. दिस इज द टोटली ऑल ग्राउंड अँड ऑल मॅचेस आर व्हेरी गुड. आय फील व्हेरी व्हेरी गुड, व्हेरी नाईस. थँक्यू ऑल द ऑल मॅनेजमेंट. अजून झेल पकडणार का सर? क्रिकेट खेळता की? नाही, क्रिकेट खेळतो. म्हणूनच गाडीवर बसून झेल घेतलाय. तुम्हाला शुभेच्छा आहेत. असेच झेल पकडत राहा. जेवढे पकडाल, 4 पकडले तर 2000, 5 पकडले तर 2500. बेस्ट ऑफ लक सरांना. येस येस सर, धन्यवाद तुमचं मनापासून. थँक्यू व्हेरी मच. मस्त झेल पकडलं सरांनी आणि बाईट पण चांगली दिलेली आहे. संदीपला 500 रुपयांचं पारितोषिक प्रदीप पाटील याच्याकडून, प्रदीप पारंगे यांच्याकडून आलेलं आहे. तो संदीप पारंगेला. फुलटॉस चेंडू, पुन्हा प्रहार केलाय लॉंग ऑन मध्ये आणि हाई षटकार. आयवा झेल पण पकडण्यात आलेला आहे. क्या बात आहे. टिके माळी, मी तर खरं बाईट घेत होतो, पण इकडे सरांनी जी इंग्लिश चालू केली मी त्यांच्याकडे बघतच राहिलो. आणि आता दुसरा झेल पकडलाय. अण्णासाहेब तुम्हाला धन्यवाद. सर अजून झेल पकडा. आणि आमचे दिलीपजी खोडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दिलीप 42. खोडे साहेब. 42. दिलीपजी खोडे यांचं स्वागत आहे. फोटो सेशन करतायत संदीपजी मुंडे साहेब यांच्या समवेत. आणि आमचे लाडके मित्र अविनाशजी माडिक साहेब येथे बघा, वर्ग मित्र आहेत. संदीप शेठ साहेब आणि माझे गोधडीतले मित्र आहेत. हां, टिके माळी आणि माझे गोधडीतले मित्र आहेत. आम्ही एकत्र झोपायचो राजवाड्यामध्ये. अविनाश माडिक डान्सर बघा, लाडीलीचे संदीप शेठ काल विचारत होते की ओरिजिनल डान्सर गेले कुठं. ते पण आता आलेले आहेत. जाऊया मॅचकडे. टिके माळी यांच्याकडे. हा, परत जेल पकडला. या अजून एक आयवा झेल आता पकडला, जो षटकार ठोकला होता रोहन कडपेनं. 2 षटकार त्यानं ठोकलेले आहेत. प्रवीण माळी आणि अजित माळी या. हे पारितोषिक देण्यासाठी आपण या. प्रवीणजी माळी आणि आमचे अजित माळी
अतुल कुरंगळे आलेले आहेत आता गोलंदाजीला. काय नाव आहे? स्वप्नील तांडेल. स्वप्नील तांडेल. स्वप्नील तांडेल म्हणजे पानशील का तळेगाव? पानशीलचे आहेत. झेल असं वाटलेलं का तुमच्याकडे झेल येईल? वाटलं नव्हतं, आलं तर घेतला मी. घेतला ना, मग आता घ्या 500 जरा. पकडा जरा प्रेक्षकांसाठी बघा, ऐवा झेल पकडा जरा. 500 रुपये संतोषदादा पाटील यांच्याकडनं. आणि सेमी फायनल आणि फायनलला मोबाईल आहेत, लक्षात ठेवा. जाऊया TK वाले यांच्याकडे. सेमी फायनल फायनलला तुम्ही स्टेजवर राहूच नका, खाली जा, कारण भरपूर पारितोषिक या गेल्या 3 दिवसांमध्ये देण्यात आलेली आहेत. आणि सेमी फायनल फायनलला मोबाईल आहे मैदानात. बघा 43 धावा झालेल्या त्या एंडीज आई टाकेदेवी दानफाटा संघाच्या. 43. अतुल कुरंगळे. अतुल कुरंगळेचा हा चेंडू वाईड म्हणून घोषित केलाय पंचांनी. TK कुरंगळेंचे चिरंजीव अतुल कुरंगळे. कांबा संघ तसं ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्या परिसरामध्ये एक स्ट्रॉंग टीम म्हणून सगळेजण या टीमकडे पाहतात. त्या टीमचा सदस्य अतुल कुरंगळे मोपाडा यांकडून राईट आर्म ओव्हर. फुल टॉस चेंडू. अगोदरचे चेंडू कठीण होते, त्याच्यावर 2 षटकार मारले रोहन कडपेनं. मात्र आता हा लॉलीपॉप अक्षरशः होता, फुल टॉस चेंडू होता. मात्र या चेंडूवर एकही धाव मिळालेली नाही आहे ती रोहन कडपेंना. अतुलनं आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत, 2 चेंडूमध्ये धावा दिल्या आहेत, त्या 2. हा चेंडू अतुलचा. कडपेला यॉर्कर चेंडू वळून मारायचा होता मिड विकेटमध्ये. आता थोडंसं मला असं वाटतंय मनोबल, थोडंसं माइंड सेट थोडासा बदललेला दिसतोय तो रोहन कडपेंचा. मंगेश पांगत, आमचे अक्कू पांगत यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. खरं तर त्यांच्या बंगल्यामध्ये गॅलरीतूनच मॅच दिसते. ते आमचे अक्कू पांगत यांचं या ठिकाणी स्वागत. हॅलो, क्या बात आहे. मस्त गोलंदाजी आता करतोय तो अतुल कुरंगळे. 1 धाव पहिल्या चेंडूवर, त्यानंतर 3 चेंडू लगातार वाईट टाकल्यानंतर निर्धाव टाकतोय तो अतुल. हा चेंडू अतुलचा. हो, यॉर्कर चेंडू अफलातून षटक. शेवटचं षटक अफलातून टाकतोय तो गोलंदाज अतुल कुरंगळे. समोर ज्यांच्या गाड्या 1493 क्रमांक आणि 3804 कृपया आपण काढा. आपल्यामुळे रिक्षा स्टँडच्या रिक्षांना अडथळा निर्माण होतोय आणि बाकीच्या पण गाड्यांना थोडासा अडथळा झालेला आहे. 1493 आणि 3804. अतुल कुरंगळे मारलाय चेंडू. सगळा राग या बॉलमध्ये काढलाय त्यांनी या चेंडूवर. आणि बागेमध्ये आमचे मनोहर माळी जिथे आहेत रिक्षावाले, त्यांच्याकडे हा षटकार ठोकलाय आणि चांगली फिनिशिंग केली ती रोहन कडपेनं. 50 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अर्धशतक झळकलेलं आहे. जिंकण्यासाठी 51 धावांची गरज आहे. ती एंडीज नक्ष वेदांत 11 कांबे संघासाठी. पुन्हा एकदा मी अनाउन्समेंट करतोय. गाडी क्रमांक 1493 आणि 3804. पंढरीनाथ तवले, सुधाकरजी बेलोसे आणि सगळे आमचे वर्षाची मंडळी, त्यांना विनंती आपलं स्वागत येथे करण्यात येईल. स्वागत करतोय आपण पाहुण्यांचं. विनंती करतोय सुधाकरजी बेलोसे, पंढरीनाथ तवले, मी संतोष पाटील यांना विनंती करतोय त्यांचं स्वागत करण्यासाठी. वर्षाची आमची ही पाहुणे मंडळी आहेत आणि त्यांचा सन्मान येथे करण्यात येईल. पंढरीनाथ तवले, त्यानंतर आमचे सुधाकरजी बेलोसे यांचा सन्मान संतोषदादा पाटील, संदीपजी मुंडे साहेब यांच्या हस्ते ते करण्यात येतोय. सेकंड मॅच आपण पाहतोय. खरं तर आज धावा पहिल्या मॅचमध्ये भरपूर झाल्या, दुसऱ्या मॅचमध्ये कमी झाल्यात. टाकीदेवी आणि एका बाजूला कांबे अशा 2 टीम आपण पाहतोय. इथे बेलोसे सर आणि आमचे तवले साहेब यांचं स्वागत इथे करण्यात आलेलं आहे. यानंतर मी आमचे MS मगर साहेब यांना विनंती आहे आपलं स्वागत इथे करण्यात येईल. आणि आमचे जयवंत आंबवणे भजन सम्राट आणि साई मंदिराचे साई संस्थानचे अध्यक्ष आमचे मगर साहेब, मनोहरजी मगर यांचा सन्मान इथे करण्यात येईल. संतोष इकडे हरिभक्त परायण कारले महाराज पण आहेत. कारले महाराजांना विनंती करतो आपण व्यासपीठावर या. हरिभक्त परायण आमचे राम महाराज कारले, देवीदास म्हात्रे यांना विनंती करते पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी. साई संस्थान आपण सत्संग साई संस्थान मोहपाडा त्यांचे अध्यक्ष MS मगर साहेब
कित्येक परदेशातूनही ते देणग्या या ठिकाणी आणत त्यांना मिळत असतात आणि एक चांगलं काम त्यांच्या हातून नाही, घडतंय. आणि संतोष त्यांचाच मुलगा की त्यांच्या भावाचा मुलगा परदेशात आहे. हा, आणि मगर साहेबांचा इथे सन्मान. त्यानंतर आमचे जयवंत आंबवणे गायनाचार्य आहेत, भजन सम्राट आहेत आणि त्यांचा सन्मान इथे करण्यात येतोय. साई मंदिरामध्ये भरपूर सेवा ही मंडळी करत असतात. दर गुरुवारी तिथे महाप्रसाद म्हणजे भोजन पण असतं आणि त्यांचा सन्मान इथे करण्यात येतोय. अभिजित घरत पर्यावरण मनसेचे पर्यावरण सेलचे रायगड जिल्हा अध्यक्ष अभिजित घरत यांचा सन्मान इथे करण्यात येईल. खरं तर अभिजित घरत मी म्हणालो की कित्येक चांगली कामं त्यांच्या हातून घडत असतात. त्यांची टीम चांगली आहे. गिर्यारोहक म्हणून पण ते काम पाहतात. कोणी एखादा कड्यावरून खाली पडला असेल, कुठे तलावामध्ये एखादा बुडला असेल, त्याला वाचवण्याचं काम किंवा काढण्याचं काम हे मंडळी रेस्क्यू काम करत असतात. रेस्क्यू टीम आहे त्यांची आणि त्यांचंही स्वागत आहे अभिजित घरत. त्यानंतर आमचे पाहुणे माळी, आमचे वावेघरचे पाहुणे मंडळी, त्यांना विनंती आहे. अजित माळी आणि आमचे सर्प मित्र पण आहेत आमचे अभिजित घरत, बारके आहे, प्रतीक आहे. आपल्याकडे टीम आहे. प्रवीणजी माळी, आपलाही सन्मान इथे करण्यात येईल. सगळे आमचे विलास माळी या विलास पाटील, सगळे आमचे वावेघरची ही मंडळी आहेत. खरं तर नाही, सध्या वावेगर फॉर्म मध्ये आहे BPCL आल्यापासून. हा, BPCL मध्ये अजित माळी हसतायत. अजित पण चांगले क्रिकेटर आहेत. अजित माळी हे भावांजली क्रिकेट क्लब वावेगर या टीम मधून खेळायचे. आता नितीन पाटील खेळत आहेत क्रिकेट 40+ मध्ये आपण पाहतोय. या विलासजी पाटील, राम महाराज कारले यांनाही विनंती आहे, आपण आपलं स्वागत इथे करण्यात येईल. हरिभक्त परायण आमचे राम महाराज कारले आणि त्यांचा सन्मान इथे करण्यात येईल. वासंबे प्रीमियर लीग आपण पाहतोय, वर्ष 3रं आहे आणि आमचे मी विनंती करणार आहे की पोपटशेठ ओसवाल, पुरुषोत्तमजी भोईर माजी सभापती आहेत, बाबूशेठ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पुरुषोत्तमजी भोईर साहेब, आपलं स्वागत आहे. यानंतर आमचे राम महाराज कारले यांचा सन्मान येथे करण्यात येईल. पोपटशेठ ओसवाल आणि योगेशजी राऊत यांना विनंती करतोय की आपला सन्मान येथे करण्यात येईल. पोपटशेठ ओसवाल म्हटलं की एक खरं तर अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे. आपल्या परिसरामध्ये कुठलाही कार्यक्रम असेल, क्रीडा क्षेत्र असेल, सांस्कृतिक असेल, त्यांची हजेरी. आणि खरं तर मी सांगायला मला आनंद वाटतो. खरं तर आज दुःख पण वाटतंय की स्वर्गीय अजितदादा यांचे वर्गमित्र आहेत, त्यांच्या गावातले पोपटशेठ ओसवाल, उमेश म्हात्रे आणि रोशन म्हात्रे यांना विनंती करतोय. पुरुषोत्तम भोईर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती आहेत आणि उमेश म्हात्रे ज्यांच्या सौभाग्यवती ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत. उमेश म्हात्रे यांच्या वासंबे प्रीमियर लीग मध्ये साहेब आपलं स्वागत आहे. हो, काय फिल्डिंग आहे टिके माळी. नाही, एकदम मस्त फिल्डिंग, अफलातून फिल्डिंग. शेवटच्या अगदी म्हणजे रोप जो आहे ना, बाउंड्री लाईनचा रोप, आणि त्याच्या पायामध्ये फक्त 2 बोटं राहतील एवढंच अंतर राहिलेलं. नारायणजी तांडेल यांना विनंती, आपलं स्वागत इथे करण्यात येईल. इथे आमचे आदरणीय पुरुषोत्तम भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बाबूशेठ आणि उमेश म्हात्रे यांच्या सौभाग्यवती पंचायत समितीच्या सभापती माजी आणि उमेश म्हात्रे यांच्या सौभाग्यवती सदस्य आहेत. के कुरंगळे यांना विनंती करतोय की पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी आपण या स्वागत करायचं मैदानामध्ये आपण जाणार आहोत. पाहुणेच पाहतोय आपण, पाहुण्यांची मांदियाळी, अतिथी देव भव. टिके माळी यांच्याकडे जाऊयात. मारलाय फटका सरळ लॉंग ऑन मध्ये, हा सणसणीत असा चौकार, आणि 3ऱ्या पंचांनी मदत मागितलेली आहे की नो बॉल आहे की नाही भीमरचा. मस्त नारायणजी तांडेल या, आपलं स्वागत येथे करण्यात येईल. कुणाल जाधव या, के कुरंगळे स्वागत करण्यासाठी आपण या. के कुरंगळे,
कुणाल जाधव नुकतंच विवाह सोहळा त्यांचा संपन्न झाला आहे. 22 तारखेला रिसेप्शन होतं. मला वाटतं कुठेतरी No गेले ball. असतील. नो बॉल. सिमला काश्मीर वगैरे कुठेतरी गेले असतील पण अजून इकडेच आहेत. नो प्लस बाउंड्री ना, म्हणजे एकूण 5 धावा या चेंडूवर मिळत आहेत आणि फ्री हिटचा इशारा पंचांकडून येतोय. फ्री हिट. आणि मला असं वाटतं चांद्रयान 3चे अंतराळवीर आलेले दिसत आहेत. तांडेल, हो, वेगवान चेंडू होता आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित दिसत आहे. ते अमित म्हात्रे. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय आणि धावून काढलेली 1 धाव. अशा एकूण 2 धावा. टिके माळी आज व्यासपीठावर माळी जास्त आहेत. हो. आता तुराड्याचे अजय माळी आलेले आहेत. वावेकरचे माळी, तुम्ही तिकडे स्टेजवर टिके माळी, सगळे माळी आज फळवाले भरपूर आपले, आहेत. फळवाले. हा, पांडुरंग माळी. तुमचं बरोबर लक्ष आहे बघा भाऊबंदावर. किरण पवार आमचे, जसे सावळ्याचे तुमचे किरण पवार आहेत तसे चांबर्लीचे आमचे किरण पवार आहेत. कृष्णा मुंडे, रुपेश पाटील, हे सगळे, मोहन मुंडे, चांबर्लीची ही सगळी मंडळी, मिलिंद मुंडे, संजय कांबळे, नामदेवजी कोकंबे आपण पाहतोय. सगळे आमचे एमजी पाटील, मंगेश विल्यम खाने. मार्टिन्स, ही सगळी मंडळी बसली आहे. हा चेंडू यॉर्कर चेंडू होता, खणून काढलाय अमितनं. टार्गेट तसं बघितलं तर 51चा टार्गेट आहे. 50 धावा केलेल्या आहेत समोरच्या टीमनं. आई टाकेदेवी, दांडफाटा न कर्णधार ओंकार महाडिक आणि ओनर सतीश महाडिक आणि अशोक मांडेच्या. त्यामुळे एंडीज नक्ष वेदांत 11 कांबेला जिंकण्यासाठी 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. अभि कडपे मात्र तयार आहे. अमितनं फुल टॉस चेंडू मारलाय आणि मिड विकेट सीमारेषे पलीकडे विनायक ढवळे यांच्या डोक्यावरून हा नो बॉल वर षटकार. 2 बिमल टाकले ना. टिके माळी तिसऱ्या पंचांची मला वाटते मदत घेतलेली आहे. बॉलिंग रिव्ह्यू आहे ना. बॉलिंग आणि इथे आमचे संजीव ढवळे जे आर्किटेक्ट आहेत आणि आज या वासंबे प्रीमियर लीगमध्ये त्यांचं आपण स्वागत इथे करतोय. संजीव ढवळे यांचं. आदरणीय आमचे पुरुषोत्तमजी भोईर नो साहेब, बॉल. ज्यांच्या सौभाग्यवती माजी सभापती आहेत, त्यांच्या सौभाग्यवती, आणि उमेशजी म्हात्रे ज्यांच्या सौभाग्यवती सदस्य आहेत ग्रामपंचायतीचे, ह्या पाहुण्यांचं आम्ही स्वागत करतोय. निखिलजी ढवळे सकाळपासून आपण पाहतोय, 2 दिवस झाले. विल्यम मार्टिन्स असतील, आमचे एमजी 2 बॉल. एमजी मनोहरजी पाटील. खरं तर आमची सोय रोजच्या रोज ते करत असतात. आज डीपी आलेले नाही आहेत. डीपी भोईर पण येतील. अमोल मांडे आणि सतीश माडिक यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या. सतीशजी माडिक आमचे पंड्या आणि चंद्रकांत दादा माडिक यांचे चिरंजीव, आणि आमचे अमोल मांडे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे. नागेश मेडेकर यांच्याकडून अमित म्हात्रेला या षटकारासाठी तीन षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक, 2 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक डिक्लेअर केलेलं आहे. बघूया, 1 षटकार तर झालेला आहे. अमित म्हात्रे आता दुसरा षटकार मारेल का? बॉलर ओमकारचा हा फुल टॉस चेंडू तटवलाय. सेफ लँडिंग झालेली आहे चेंडूची. 1 धाव तर घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पंचांची तुम्ही मयूर पाटील आमचे बोरिवलीचे उद्योजक आणि वडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य हरीशजी पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी मयूर शेठ पाटील आणि हरीशजी पाटील यांचा वासंबे प्रीमियर लीगमध्ये स्वागत करतोय. नो बॉल पंचांनी डिक्लेअर केलेला आहे. टिकेमाळी इथे शैलेशजी कुरंगळे यांचंही स्वागत. संतोष मैदानावर मात्र नो बॉलचा नुसता धमाका सुरू आहे. आणि विशेष काय तर नो बॉलवर हे षटकार पण मारतायत. या अगोदरच्या चेंडूवर आपण बघितलं 1 षटकार मारला, पण आता या चेंडूवर 2 काढलेले आहेत. आणि 3 टिकेमाळी चेंडू नो, 1 चेंडू वाईड. चेंडू फक्त 2च झालेत. टिकेमाळी खरं तर 2 टाके आहेत अमित म्हात्रेच्या हाताला, हा, तळव्याला ते पण 18 तळव्याला हाताच्या टाके, आणि त्याच हातानं पुन्हा एकदा षटकार तुमच्याच दिशेनं ठोकलेला आहे. स्टेजवर डायरेक्ट षटकार.
सावकाश सावकाश. याला बाजूला घ्या नाहीतर प्रॉब्लेम करेल. हे टिकेमाने नागेश मेडेकर यांच्याकडून 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. टिकेमाने 2000 पहिले रुपये. माहिती आहे तुम्हाला 3-3 दिवस 2-2 दिवस सायकल चालवायचे. हा माहिती आहे. हा, 5 दिवस याने 3 सायकली पाडल्यात. वावेकर नाक्यावर आमच्या कार्यक्रम व्हायचा तेव्हा शॉपिंग सेंटरला. स्कोअर बघा 24 धावा आणि चेंडू झालेत 3च. 3 चेंडू मध्ये 24 धावा. महागडं षटक. अमित मात्र हाकार माजवतोय. मारलाय चेंडू. प्रयत्न आहे झेल घेण्याचा मात्र सेफ लँडिंग झालंय चेंडूचं. या चेंडूवर अमित म्हात्रेला 2 धावा मिळतात. वनमॅन आर्मी सारखा खेळतोय अमित म्हात्रे. एकाकी झुंज देतोय. एक हाती किल्ला लढवतोय या मैदानावर आपल्या संघासाठी. एंडीज नक्ष वेदांत 11 कांबे संघासाठी. कर्णधार भावेश कुरंगळे फक्त बघतोय आपल्या सहकार्याची ही बॅटिंग. हो क्या बात आहे. अमित टोलवलाय चेंडू. मात्र सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळतं. या चेंडूवर मिळाले एक सिंगल रन. अमित दमलाय मला असं वाटतं थोडासा, परंतु स्ट्रोक खेळतोय. मस्त फटकेबाजी आतापर्यंत अमितनं केलेली आहे. थोडासा आता या गोलंदाजांना आई टकीदेवी दांडफाटाच्या आता सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी करावी लागेल. मारलं तरी चालेल पण वाईड नाही द्यायचा आहे, नो नाही टाकायचा आहे. हे समीकरण त्यांना जुळवायला पाहिजे. 27 धावा झाल्यात. 27. भावेश कुरंगळे तयार आहे. फुलटॉस चेंडू. भावेशनं वळून मारलाय चेंडू हा आणि त्या व्हॅनच्या दिशेनं हा सणसणीत असा भावेश कुरंगळेचा चौकार. टिकेमाळी खरं तर दोन्ही बाजूने सुरुवात झालेली आहे. अमित म्हात्रे पण तडाखे आणतोय एका बाजूने. भावेश कुरंगळे पण थांबायला तयार नाही. आणि एंडीज कांबे संघ मात्र थोडासा मजबूत अवस्थेमध्ये इथे आता आमचे सिद्धार्थ कांबळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. खरं तर आमच्या मामांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मामा प्रत्येक कार्यक्रमामध्ये असायचे आणि त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ कांबळे आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही स्वागत आहे. आपण पाहतोय आमचे मयूरशेठ पाटील बोरिवली आणि हरेशजी पाटील वाघोबा ग्रामपंचायतीचे सदस्य वासंबे प्रीमियर लीगमध्ये आज या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळी वावेघरची मंडळी, आमचे नामदेव कोकंबे, संजयजी कांबळे, आत्ताच आमचे आलेले पुरुषोत्तम शेठ भोईर जे नेहमीच आपल्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये येत असतात. मग सांस्कृतिक कार्यक्रम असो, वरद टॉवरचा कुठलाही कार्यक्रम असो. आणि त्यांच्याबरोबर आलेले आमचे म्हात्रे साहेब उमेशजी म्हात्रे. गाडेश्वरला त्यांचं मोठं रिसॉर्ट आहे आणि आवडीने सगळे त्यांना बाबूशेठ असं म्हणतात. ते आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही स्वागत. प्रीमियर लीग वासंबे प्रीमियर लीग एकदम पहिलंच षटक महागडं षटक ठरलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 31 धावा आलेल्या आहेत. 31 रन्स आलेल्या आहेत पहिल्याच षटकामध्ये. म्हणजे महागडं षटक ठरलेलं आहे. दोघांनी मिळून टाकलं. अभि कडपेने टाकलं आणि त्याच्याबरोबर ओमकार महाडिकने मिळून टाकलं. 3-0. ठीक आहे. मग टीव्ही आले बघा. धोकादायक. TV आलेली. एलईडी आलेली आहे. प्रेक्षकांसाठी पाहुण्यांसाठी चिठ्ठी टाकायला विसरू नका. फक्त एक चिठ्ठी टाकायची मोफत आणि तुम्हाला घेऊन जायचे 12,500 रुपयाची टीव्ही. 2 दिवस आपण बघितलं. पहिल्या दिवशी नितीन पाटील पोसरी, दुसऱ्या दिवशी आपण बघितलं मस्के जो छोटासा अमित मुंडेंचा पी आहे त्याला ती टीव्ही लागली. आणि आज कोणाला लागते बघूया. तुमचा नंबर कदाचित लागावा असं मला वाटतंय पण लकी पाहिजे ना तुम्ही. फुल टॉस चेंडू मिड विकेट मध्ये. काय फटकेबाजी केले. अमित म्हात्रे मात्र आज थांबायला तयार नाही. आग ओकतोय. प्रीमियर लीग वासंबे प्रीमियर लीग हा, पकडलं का? लगा कर नाही नाही पकडला का? नाही नाही, नाही, नाही हा, फटका पकडलं. जबरदस्त होता. त्यात गाड्या आणि लागलेल्या बघा निखिल ढवळे पण खुश झालेले आहेत. बघायला गेले कुठे चाललाय बॉल. हा. आणि असेच षटकार मारत राहा. प्रेक्षकांना पण झेल पकडू द्या. आज सगळे मालामाल होऊ द्या. नाही टीम ओनर आहेत निखिल ढवळे, देविदास म्हात्रे, विनायक ढवळे हे त्रिकूट या एंडीज नक्ष वेदांत 11 कांब्याचे ओनर आहेत. त्यामुळे त्यांना आनंद होतोय जसजसे षटकार लागतात. परंतु इकडे सतीश महाडिक आणि अशोक मांडे साहेब थोडेसे नाराज झालेले दिसतात. हा चेंडू यॉर्कर चेंडू विनरचा यानंतरचा सामना होणार आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि आता तिसऱ्या पंचांकडे मदत मागण्यात आलेली आहे. तिसरे पंच आता तपासतील. मॅच मस्त झालेली आहे. पहिला सामना 105 धावांचा डोंगर, सगळ्यात हायेस्ट स्कोर आपण बघितलेला आणि आता ही थोडीशी लो स्कोरिंग मॅच. निखिल ढवळे यांच्याकडनं जे रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि निखिल ढवळे यांच्याकडनं अमित म्हात्रे
यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आज अमित म्हात्रेचा दिवस दिसतोय. आज 3 दिवस त्यांनी मेहनत घेतलेली आहे. त्याचं फळ कदाचित आज त्याला मिळण्याची दाट शक्यता आहे. टिकेमाळी आपले जे आउट. मालुसरे प्रवीण मालुसरे वाढदिवसाला हेल्मेट वाटले होते ना, एक हेल्मेट तांडेल यानं दिलेलं आहे बघा. नाही, मला असं वाटलेलं आता काय चांद्रयानच्या मोहीम चालू आहे, तुम्हाला माहिती आहे ना आता इस्रोच्या. त्यामध्ये आत्ताची जी मोहीम होणार आहे ना, त्यामध्ये चांद्रयानामध्ये आता माणूस पाठवायचा आहे ना विल्यम मार्टिन. त्यामुळे या तयारीला लागलेला दिसतोय तुमचा तांडेल. खरं तर तुम्ही यान चंद्रावर. सोडलं, तुम्ही यान सोडलं होतं चंद्रावर, हा. त्याचं यान जमिनीवर कोसळतंय. उलट्या सुलट्या उड्या मारतोय. उड्या मारू नका. दुखापत झाली तर इथे कोण हॉस्पिटलला तुम्हाला ऍडमिट करावं लागेल. तुमचे मित्र संतोष आलेले आहेत. मला नाव संजय काका आलेले आहेत. त्यांचंही स्वागत. संजय काका हो काका. हा चेंडू फुल टॉस चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय शॉर्ट थर्ड मॅन मध्ये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. भावेश कुरंगळे एक नावाजलेला खेळाडू आहे. फायरमॅन आहे. रेस्क्यू टीम मध्ये सुद्धा आहे. टिकेमाळी उद्योजक आमचे स्वप्नील ढवळे समोरच्या बाजूने मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. आपण 6-6, 7-7 कूलर लावलेले आहेत. हवेमध्ये बसून या मॅचचा आनंद घ्या. थंड हवेमध्ये अक्षरशः कूलिंग सिस्टीम व्यासपीठावर मस्त आहे. सगळेजण त्याचा आस्वाद घेत आहेत. हो मस्त चेंडू. यॉर्कर चेंडूंचा भरणा. हे गोलंदाज सुरुवातीला वापरले असते ना संतोष, तर थोडीशी परिस्थिती वेगळी बघायला मिळाली असती. मात्र पहिली षटक अतिशय महागडं षटक दोघांनी टाकलं, अभिनं आणि ओमकारनं मिळून. त्यामुळे ते महागडं षटक 31 धावांचं गेल्यामुळे आता हे षटक पंकज चांगलं टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि धावसंख्या आहे 38. मी चिंतामण उतेकर यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या. चिंतामणजी उतेकर. 13 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. हार्दिक आलेला दिसतोय. हार्दिक कुरंगळे हाही षटकार मारेल का? मारलाय हार्दिकनं. लगेच ठोकलाय षटकार. उतुंग असा आळी आंबिवलीच्या बाजूनं षटकार ठोकतोय तो हार्दिक कुरंगळे. आहेत 44 रन्स. एकाती हा सामना मला असं वाटतंय इंडीज नक्ष वेदांत 11 कांबे संघ जिंकण्याच्या बेतात दिसतोय. कारण चेंडू शिल्लक आहेत 19 आणि जिंकायला धावा पाहिजेत कांबे संघाला 7. दांडफाटा विरुद्ध कांबे असा हा संघर्ष. हा हार्दिक ना स्टायलिश कव्हर ड्राईव्ह. क्या बात आहे. हार्दिक मस्त लेदरचा फटका मारतोय आणि हार्दिक कुरंगळे ठोकतोय चौकार. ॲथलेटिक पट्टू आमचे बबलू मशिलकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गोव्याला ज्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे ते आमचे बबलू मशिलकर, त्यांचं आगमन इथे झालेलं आहे. आणि कराटे चॅम्पियन पण आहेत ते. हा कराटे चॅम्पियन पण आहेत. HOC मध्ये एसए प्लांट मध्ये काम करायचे. मंगेशजी ढवळे यांचंही आगमन इथे झालेलं आहे. रुपेश कोकंबे टॉससाठी पहिली मॅच जे जिंकलेले आहेत त्यांना विनंती असेल आपण टॉससाठी या. शार्दूल विनर आहे आता मॅच. हा अनन्या तळेगाव इथून जिंक. आणि यांच्यामध्ये जो जिंकेल तो संतोष चौधरी आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं अगदी भरभरून असं कौतुक करतायत. भरभरून असं नाव इथे घेतायत. परंतु एक नाव विसरले जे 2 दिवस तुम्हाला रेडबुल पुरवतायत ते आमचे MG पाटील. घेतलं मग अशी विचारा. विल्यम मांडे. आता बघा सतीश माडिक आमचे अमोल मांडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बघा समोरच्या संघ मालकांना ते अभिनंदन सांगतायत. हो यालाच म्हणतात मनाचा मोठेपणा. मनाचा मोठेपणा ते इथे दाखवतात. त्यांना माहिती आहे अजून एक संधी आहे. हा जरी सामना हरलो असलो तरी नंतर ही लीगची मॅच असल्यामुळे संधी आहे. आणि हा पण नो बॉल आणि झेल टिपलाय. 1 धाव काढली आहे. धावून 9ची 1 एकूण 2 धावा इक्वल झाली का? यस इक्वल झालेली आहे. बरोबरीत सामना सुटलेला आहे. हा जिंकण्यासाठी फक्त आता 1 धावेची गरज आहे. 9चा खजिनाच लुटलाय मला असं वाटतंय ते आई टाकेदेवी दांडफाटानं आणि त्याचा फायदा घेतलेला आहे इंडीज नक्ष वेदांत 11 कांबे संघानं. 1 धाव पाहिजे जिंकायला.
आणि हार्दिक कुरंगळे षटकारानं या इनिंगची समाप्ती करतोय, या सामन्याची समाप्ती पकडलं का? करतोय. विजयी षटकार हा पकडला झेल. आणि एका हातामध्ये एका आयवा हातात- कॅच इथे पकडलेला आहे. अरे बापरे, एका हातात किती 250 का 500? 500. 500. फायनलला सेमी फायनलला मोबाईल आहे बघा. सगळे प्रेक्षक आता आयवा जेल घेण्यासाठी आलेले आहेत. 500 घरी गेल्यावर सांगता येईल, नाही तर घरचे बोलतात काय फायदा आहे तुम्हाला मॅच बघून काय मिळालं. 500 तरी दाखवता येतील. संत स्वागत घ्या आलेल्या पाहुण्यांचं. 500 रुपये देण्यासाठी मी विल्यम मार्टिस